तुला आपल्या कार्यासाठी सगळ्यात आधी प्रणय शिकावा लागेल. प्रणय म्हणजे? इकडचे लोक त्याला रोमॅन्स असं म्हणतात. मीरा, हो मीरा मीरा, इतकं फ्रेश, इतकं बरं वाटतं ना. मी काय सांगू तुला. आज इतक्या दिवसांनी मी लॅपटॉप उघडला, इतक्या दिवसांनी मी काम केले, इतक्या दिवसांनी मी मेल्स केलेत. फक्त फिजिकली नाही तर मेंटली फ्रेश वाटतंय मला. आणि साहजिक आहे, ज्याला रोज काम करायची सवय असते ना मीरा, तो असा रिकामा बसूच शकत नाही. वेदाच्या बाबांच्या मनात नक्की काय सुरू आहे? मगाशी वेगळंच काहीतरी बोलत होते आणि आता मीरा, मला तुझ्याकडनं काहीतरी हवं होतं. मला माहिती तू खाली हो म्हणाली आहेस, पण मला असं वाटतंय की तू रागात हो म्हणाली आहेस, म्हणून परत विचारतो. मी ऑफिसला जाऊ? हे बघ, मी डॉक्टरांशी बोललोय. त्यांचं म्हणणं आहे की मी अगदी जाऊ शकतो, फक्त साईटवर जायचं नाही. आणि मी तुला सांगतो ना, एकदा का मी काम करायला लागलो, त्या रुटीनमध्ये परत गेलो ना, तर मी पटकन ठणठणीत होईन. जाऊ ऑफिसला? आता डॉक्टरच हो म्हणाले तर मी काय बोलणार? तुमचा टिळा तो थँक्यू. चल येतो. हे बघ, ऐक, तुला हे सगळं ना खूप नाजूक आणि हळूवार पद्धतीने करायचंय. मीराला जवळ घ्यायचंय, तिचा हात हातात घ्यायचा आहे. तिला एखादं फूल द्यायचं, तिला मिठीत घ्यायचं. तुला कळतं ना मी काय सांगते ते? मला कळतंय, पण प्रणय म्हणजे नक्की काय असतं हे तुलाच कळत नाही असं वाटतंय मला. किंवा तुला ते शिकवता येत नाही. हे बघ, प्रणय असा शिकवता येऊ शकत नाही. मग कशाला शिकवते?